Hello friends, I am Khotsare sir from Guruvarya Dadoji Kondadev Sainik School Tasgaon. Today we are going to learn second poem Indian Weavers, which is from section 2 poetry of class 12 subject English. So let's see second poem Indian Weavers. First we will see Sarojini Naidu. Sarojini Naidu 1879 to 1949 was a political activist, feminist and the first Indian woman who became the president of the Indian National Congress. Sarojini Naidu 1879 ते 1949 या एक राजकीय कार्यकर्त्या, स्त्रीवादी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा राहिलेल्या पहिल्या भारतीय महिला होत्या. She was an important figure in India's struggle for independence. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती होती. Sarojini Naidu's work as a poet earned her the sobriquet of Nightingale of India. सरोजिनी नायडू यांनी एक कवयित्री म्हणून केलेल्या कार्यामुळे त्यांना भारताच्या नाइटिंगेल असे उत्कृष्ट नाव मिळाले. Later she became the governor of the United Provinces in 1947, becoming the first woman to hold the office of the governor in independent India. त्यानंतर त्या 1947 साली संयुक्त प्रांताच्या राज्यपाल बनल्या. स्वतंत्र भारतात राज्यपाल म्हणून काम करणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या. Indian Weavers is a short poem where the poet talks about three types of garment that the weavers weave at three particular times of a day. इंडियन वीवर्स ही एक छोटी कविता आहे ज्यामध्ये दिवसातील 3 वेळा विणकरांनी विणलेल्या कपड्यांच्या 3 प्रकारांबद्दल कवी बोलतात. Each stanza of the poem represents the 3 important events of human life: birth means childhood, adulthood means young, and death means old. तर कवितेचा प्रत्येक स्टांजा हा मानवी जीवनातील 3 महत्त्वाच्या घटनांचे प्रतिनिधित्व करतो. जन्म म्हणजे बालपण, तारुण्य म्हणजे तरुणपण आणि मृत्यू म्हणजे वृद्धापकाळ. The colors mentioned in the stanzas are very significant as they indicate the moods related to the events. स्टांजामध्ये नमूद केलेले रंग खूप महत्त्वपूर्ण आहेत कारण ते घटनांशी संबंधित मूड दर्शवतात. Now let's see the poem Indian Weavers. तर बघा, इंडियन वीवर्स ही कविता सरोजिनी देवी नायडू यांनी लिहिलेली आहे. या कवितेमध्ये 3 कडवे आहेत. पहिला कडवा आपण बघूया. फर्स्ट स्टांजा. वीवर्स विविंग ॲट अ ब्रेक ऑफ डे. तर बघा, पहिल्या कडव्यामध्ये कवयित्री विणकरांना उद्देशून म्हणते, हे विणकरांनो, सकाळी सकाळी व्हाय डू यू वीव अ गारमेंट सो गे. गारमेंट म्हणजे कपडे. एवढ्या आनंदात तुम्ही कोणते वस्त्र विणत आहात. ब्ल्यू ॲज द विंग ऑफ ए हेल्कॉन वाईल्ड, की ज्याचा रंग किंगफिशरच्या पंखाप्रमाणे निळसर आहे. वी वीव द रॉब्स ऑफ ए न्यू बॉर्न चाइल्ड. तेव्हा विणकर म्हणतात, आम्ही आत्ताच जन्मलेल्या मुलासाठी अंगरखा विणत आहोत. या स्टांजामध्ये हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की इथे सकाळ म्हणजे बालपण आहे. सो इन दिस फर्स्ट स्टांजा ऑफ 4 लाईन्स इथं कवयित्री बालपणा संदर्भात माहिती देतात. हा फर्स्ट स्टांजा आहे. सेकंड स्टांजा बघा. वीवर्स विविंग ॲट फॉल ऑफ नाईट. दुसऱ्या कडव्यामध्ये कवयित्री विणकरांना विचारते की विणकरांनो, संध्याकाळी ही सायंकाळची वेळ आहे. संध्याकाळी व्हाय डू यू वीव अ गारमेंट सो ब्राईट. या संध्याकाळच्या वेळी तुम्ही इतके तेजस्वी वस्त्र का विणत आहात. लाईक द प्लम्स ऑफ ए पिकॉक पर्पल अँड ग्रीन. जे मोराच्या पंखाप्रमाणे जांभळे आणि हिरवे आहे. वी वीव द मॅरेज वेल्स ऑफ अ क्वीन. तेव्हा विणकरी म्हणतात, आम्ही राणीचा लग्नासाठी चुनरी विणत आहोत. तर बघा, या दुसऱ्या कडव्यामध्ये जीवनातील प्रौढावस्था दाखविलेली आहे.
येथे असणारा जांभळा आणि हिरवा रंग जीवनातील सुख, दुःख आणि लढा यांचे प्रतीक आहे. सो हियर द मॅरेज वेल्स ऑफ अ क्वीन. त्यानंतर तिसरा आणि शेवटच्या कडव्यामध्ये बघा, व्ह्यूअर्स विविंग सोलम अँड स्टिल. तिसऱ्या कडव्यामध्ये कवयित्री विणकरांना विचारते, तुम्ही एवढे धीर, गंभीर आणि शांत का आहात? व्हॉट डू यू व्ह्यू इन द मूनलाईट चिल. तुम्ही या थंडगार करणाऱ्या रात्री चंद्रप्रकाशात काय विणत आहात? व्हाईट ॲज अ फिदर अँड व्हाईट ॲज अ क्लाउड. जे ढगांप्रमाणे आणि पिसांच्या प्रमाणे पांढरे शुभ्र आहेत, असं तुम्ही काय विणत आहात? वी व्ह्यू अ डेड मॅन्स फ्युनरल श्रोड. तेव्हा विणकरी म्हणतात, आम्ही हे मृत माणसाच्या अंत्यविधीसाठी कफन विणत आहोत. तिसरे कडवे माणसाचा अंतिम काळ म्हणजेच मृत्यू दर्शवतो. या ठिकाणी विणकरी यांचा मूड दुःखी आणि शांत आहे व रात्र हे जीवनाच्या अंतिम स्थितीचे प्रतीक आहे. सो हियर वी एंड्स द पोएम. नाउ लेट्स सी appreciation of the poem. About the poem, poet and the title. Sarojini Naidu was a political activist, feminist and the first woman to hold the office of the governor in independent India. पहिल्यांदा आपण सरोजिनी नायडू म्हणजे पोएट संदर्भात, पोएट्री संदर्भात माहिती बघितली. सेकंड बघा आपण पोएम संदर्भात थोडं बघूया. इंडियन विवर्स इज अ शॉर्ट पोएम वेअर द पोएट टॉक्स अबाउट 3 टाइप्स ऑफ गारमेंट दॅट द विवर्स व्यू ॲट 3 पर्टिक्युलर टाइम्स ऑफ अ डे. Each stanza of the poem represents the 3 important events of human life, that is birth, childhood, adulthood means young, and death means old. The title deals with the Indian weavers. Indian weavers संदर्भात हे टायटल आहे. They are the craftsmen weaving clothes for various occasions. Second point बघा, the theme. कवितेची थीम काय आहे? Sarojini Naidu's poem Indian Weavers highlights the craft and skill of the Indian weavers. The poem tells about the 3 important stages in a human's life, namely birth, marriage and death. The poetess relates these 3 stages to different colors and different times of the day. The colors mentioned in the stanzas are very significant as they indicate the moods related to the events. यामध्ये वापरलेले जे रंग आहेत ते त्या वेळचे मूड दर्शवतात. पोएटिक डिव्हाइसेस कोणते आहेत बघूया आपण. द पोएम ब्युटिफुली प्रेझेंट्स इमॅजरी अँड वर्ड पिक्चर ऑफ इंडियन विवर्स. The major figure of speech used here are simile, inversion, metaphor and alliteration. यामध्ये simile मोस्टली यूज केलेला आहे. There are 3 stanzas having 4 lines. 3 स्टांजा आहेत आणि प्रत्येक स्टांजामध्ये 4 लाईन्स आहेत. The lines have rhyming words and the rhyme scheme is AABB. यामध्ये rhyming words आहेत आणि राईम स्कीम ही AABB अशा स्वरूपाची आहे. लँग्वेज अँड पोएटिक डिव्हाइसेस. द पोएम हॅज बीन स्ट्रक्चर्ड इन अ क्वेश्चन आन्सर पॅटर्न. क्वेश्चन आन्सर पॅटर्न प्रमाणे याचं स्ट्रक्चर आहे या पोएमचं. म्हणजे फर्स्ट 3 लाईनमध्ये कवित्री प्रश्न विचारते आणि लास्ट लाईनमध्ये 4th लाईनमध्ये ते इंडियन विवर्स आन्सर देतात. या टाईपमध्ये आहे. द पोएट आस्क्स 3 क्वेश्चन्स टू द विवर्स अँड दे आन्सर अकॉर्डिंगली टू पुट इट सिम्पली. However, in the questions and answers lies the temperament of the poem. The language is simple. Small lines are used. Use of figurative and metaphorical language enhances the beauty of the poem. Special features.
The poem is based on Indian background. It gives the simple work of the viewers, but it has the symbolic reference of three stages of human life. It gives the reference of ritual linked with these three stages of life. Message, value or morals. The poem presents three particular times of the day to describe three stages of our life. दिवसातील तीन घटना किंवा तीन वेळा हे आयुष्यातील तीन घटना दर्शवते, स्टेजेस दर्शवते. Metaphorically, each time and the dress viewed in that time symbolizes a particular stage of life. प्रत्येक वेळी विणला गेलेला कपडा हे आयुष्यातील स्टेज दाखवते. Three stages of life are inevitable and everyone has to face it. कोणाची इच्छा असो अगर नसो पण या तीन स्टेजेसमधून प्रत्येकाला जावं लागतं. ओपिनियन. पर्सनल ओपिनियन विद्यार्थ्याचं वैयक्तिक थोडं वेगळं असू शकतं. I like the relationship of garment and stages of life very much. The poet brings out talent of Indian weavers and their hard working nature. So I think the poem is catchy and it teaches us how to behave. So in this way we have seen this poem. In this poem, first of all we have seen Sarojini Naidu, the information regarding Sarojini Naidu. Then the poem Indian weavers. And lastly we have seen appreciation of the poem. So here we finishes the poem. Thank you.